ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवरात्र स्पेशल आपल्या एपिसोडमध्ये. प्रिया, काय सांगशील? दांडिया खेळायला तर सगळ्यांना आवडतं, पण ह्याच दांडिया आपण डिझायनर दांडिया स्वतः बनवला तर तो एक आनंद वेगळा असतो. काय विचार केलास ह्या डिझाईनचा? कशा पद्धतीने तू डिझाईन करणार आहेस? एक सरळ सिंपल पद्धतीने पटकन होणारी अशी पद्धत आहे. आपण आता हे पेंट करू. एक ॲक्रेलिक व्हाईटचा आपण एक बेस कोट देऊन घेणार आहोत. हे आपण डायरेक्ट स्पॉन्जनी जरी दिला तरी चालेल. हे अशा पद्धतीने आपण दांडिया रंगवून घेतलेला आहे. ओके, आता हे पण सुकायला आपल्याला एक 10 मिनिटं लागतात. आता हा दांडिया सुकलेला आहे. आपण जो व्हाईट कोट जो दिलेला होता तो सुकलेला आहे. याच्यावरती आपण आता जो रंग मारणार आहोत तो पर्ल ऑरेंज कलर आपण मारणार आहोत. ॲक्रेलिक पर्ल ऑरेंज. आता आपण ह्याला बाजूला ठेवून वाळू देते एक 10 मिनिटं. ह्याच्यावरती मी आता हे 2 जे गोंडे ऑलरेडी बनवून ठेवले ते मी इथे खालच्या एजला बांधणार आहे. थोडंसं ते डँगल करू द्यायचे म्हणजे तुम्ही दांडिया खेळताना ते छान असे हलते. तर आपण हे बांधून घेऊयात. आता इथे युजली दांडिया खेळताना इथे आपण एकमेकांवरती ते आपटतात, त्यामुळे डिझाईन स्पेस जी आहे ते मी इथे थोडंसं डिझाईन करणार आहे आणि इथे टोकाला थोडंसं डिझाईन करणार आहे. आपण ग्लू लावून घेऊया तिकडे. मी हा गुंडाळायला सुरुवात करणार आहे. की कमीत कमी स्पेस 2 वूलच्या ह्याच्यामध्ये ठेवता येईल. ह्याच्या भोवती आता थोडंसं अजून डेकोरेट करायला मी हे जे लाल रंगाचे जे स्टोन्स आहेत, ऑर्नामेंटल स्टोन्स, ते आपण इकडे चिटकवणार आहोत. ह्याच पद्धतीने स्टोन्स आपण इकडे पण लावून घ्यायचे आहेत आणि ही जशी वूल इकडे लावली आहे तशी इकडे थोडीशी वूल गुंडाळून त्याच्या बाजूला पण आपण स्टोन्स चिटकवणार आहोत. ही झाली आपली डेकोरेटिव्ह दांडिया तयार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.